सकून सकून फोन आला आम्हाला, वावरात डुकरं आले म्हणे. शेजारच्या माणसाचा फोन आला. मग काय, काढली आपली पल्सर आणि निघालो भाऊ 360च्या स्पीडनं. सकाळचा टाईम होता. लोकायला वाटे एवढ्या पायटी हे कुकडे चालले. लोक कावरे बावरे आमच्या तोंडा इकडे पाहत, काहून की गाडीचा वेग आपल्या काही कमी नसते भाऊ. हा ना, गावात आपल्यासारखी गाडी कोणी चालवत नाही. पतरी पाहून घ्या सडक आमच्या गावाची, कच्ची सडक आहे. पाणी पडलं तर मग वावरात पैदलच जावं लागते. त्याच्या बाद मग काय, घेतली गाडी झुईझप वावराच्या रस्त्याच्या दिशेनं आणि निघालो. त्याच्यात आमचा माणूस, आमचा दोस्त फोनवर बोलून राहिला. त्यालेच मालूम काय बोलून राहिला फोनवर. असं करता करता आलो वावरात. आम्ही आता वावरात आलो. पाहतो डुकरं तर काही आम्हाला दिसत नाही. मग आम्ही ना खूप वावर हिंडलो. म्हटलं या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात कोण्या तरी कोपऱ्यात असतीलच डुकरं काही भेटे ना. बरं, ज्यानं फोन केला तो माणूसही आम्हाला वावरात दिसला नाही. मग असा डोक्यात विचार आला की हा त्या डुकराच्या मागं तर नाही. असं करता करता भाऊ सकाळचे 1-1.5 घंटा आमचा वावरातच गेला. मग पाहून राहिलो तो मक्यात गवत गिवत काही झालं काय, काही शेतीचं कामं अजून होतात काय. ठीक आहे मग व्हिडिओ आवडला असेल तर